स्वागत आणि सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दिल्लीमध्ये आंदोलकांची भेट घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील आज दिल्लीमधील जंतर मंतरवरती जाणार आहेत। आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून ते दिल्लीसाठी रवाना होतील अशी माहिती मिळते। तर दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आज त्यासाठीच ते दिल्लीचा दौरा करणार आहेत। तर या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांची प्रतिक्रिया समोर येते, पाहूया। पाटील दिल्लीला निघाले, जंतर मंतरवर जाणार आहात, काय प्रतिक्रिया? हो, तेवढा अत्याचार आणि इतका क्रूर हल्ला केला गेला विद्यार्थ्यांवरती आणि ते आपण करत आहोत। हाती होता, त्यामुळं मस्ती असते सरकारची आलेला त्यांचा जो महात्मस्ती ती उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। कारण त्यांना मुली पण दिसल्या नाहीत, त्यांना विद्यार्थी पण दिसले नाहीत, वृद्ध माणसं पण दिसले नाहीत। शेवटी देशाचं भविष्य ते विद्यार्थी असते। किमान त्यांची तरी मर्यादा केंद्र सरकार साहेबाला तरी यायला पाहिजे होती। काही मंत्र्यांकडून जाणून बुजून जरी हल्ला करायला लावला असेल तरी पण पंतप्रधान या नात्याने शेवटी देशाचं पालकत्व तुमच्याकडे असतं, त्यावेळी तुम्ही इतक्या क्रूरपणे हल्ला घेण्याचा नसतो, त्यामुळे ते कुठं सहनच होत नाही। म्हणून त्यांच्या पाठीशी आपण ठामपणानं उभा राहायला पाहिजे। आपले ते सोनमजी ते सुद्धा उपोषणाला बसले, आपण त्यांच्याही पाठीशी ठाम राहायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण भेटला पाहिजे। म्हणून आपण तातडीनं दिल्लीला निघालो। आता सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पाहून जे ते विद्यार्थ्यावर आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। काय करणार आहे तुम्ही, काय दाखवणार आहे? या देशात आपण राज्यकर्ता आहे, राज्यकर्ते म्हणून या देशाचं पालकत्व मायबाप म्हणून तुम्ही काय सिद्ध करणार आहे? गोरगरिबांच्या लेकरांवरती, विद्यार्थ्यांवरती तुम्ही जर आता हल्ले तुम्हीच करायचे आणि गुन्हे पण तुम्हीच दाखल करायचे, ही भूमिका देशाला पटणारी नाही। सगळ्या देशातल्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी विद्यार्थी म्हणून उभा राहणं गरजेचं आहे।